हरिओम. आज सोमवार 26 जानेवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण. ते आपल्याला सांगणार आहेत की अंतकाळी नामस्मरण होणं म्हणजे अंतकाळ साधणं, आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे. अंतकाळ साधण्यासाठीच जगावं. भगवंत जिथे राहतो तेच आपलं खरं घर आहे. सध्या आपण शरीरात राहतो ते भाड्याचं घर आहे. भाड्याचं घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना आनंद वाटतो. तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे की नाही, भगवंताचं घर तेच आपलं घर आहे याची खात्री झाली मग ते जमेल. त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावं. मला तू आपला म्हण, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले, आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो, असं मागावं. परमेश्वर आपल्या मागे पुढे आहे असं अखंड मानावं. भगवंताचं स्मरण करणं म्हणजे जे काही आपल्या हातून घडतं आहे ते त्याच्याच इच्छेने घडतं आहे असं समजणं. प्रपंच हा देवाचा मानून अभिमान रहितपणे तो करणं हा परमार्थ. आणि परमात्म्या वाचून आपल्याला कोणी नाही याचा दृढ निश्चय होणं, याचं नाव ज्ञान. हे ज्ञान बाळगलं म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मा प्राप्तीच्या मार्गाला म्हणजे साधनाला लागला. या साधनाने परमात्म्या वाचून दुसरं काही आवडेनसं होतं, आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात. या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते. त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन आहे. अंतकाळी ज्याने नाम घेतलं त्याच्या विषय वासना मेल्या असं नसतं. तो काही एकदम मुक्त होत नाही, पण पुढच्या जन्मी तो अतिसात्विक म्हणून जन्माला येईल. सात्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा. साधन प्राणाबरोबर असावं. म्हणजे प्राण जसं अभिमान रहित अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमान रहित अखंड चालावं. आणि ते करता कामा नये. करणे म्हणजे अभिमानाला सहज प्राणाबरोबर झालं म्हणजे अखंड चाललेलेच असते. प्रपंचातली तळमळ सोडून वागावं. गुरुच्या आज्ञेत असावं. अनंत जन्मांचा देहाशी सहवास म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी होते की नाही, तसंच नामाचा सहवास पुष्कळ करावा म्हणजे विषयाच्या आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडतं. योगात कष्ट फार. या युगात तो साधणं अशक्यप्राय आहे. आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो. भक्तीमध्ये कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळून जातो. योग आणि कर्म ही साधनं परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणे आहेत. तर भक्तीचं साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती. हेच खरं अनुसंधान. हाच खरा परमार्थ. आणि हेच खरं आपलं सर्वस्व आहे. नुसतं देहाने तीर्थस्नान पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.